नदीमध्ये मी सांगितलं होते की मला भीती वाटते नदीची. ए कुठली घेऊन आलो, कुठली नदी? ए कुठली Okay guys, good morning and welcome to Madap Waterfall. Fortunately या unfortunately because of yesterday's landslide, तिकोना हमें पोस्टपोन करके जो हम लोग का लास्ट ट्रैक था दैट इज़ मडप, वो हम लोग का प्रीपोन हो गया है. इट्स अ गुड थिंग बिकॉज बारिश चालू है. तो क्योंकि अगर है ना बारिश नहीं होती ना तो 29 को क्वाइट पॉसिबल था, जो पहले भी हुआ है, कि वाटरफॉल कैंसिल कर देते क्योंकि बारिश तब तक ख़त्म हो गई रहती है. ठीक है, सो दिस वाज अ ब्लेसिंग इन डिसगाइज व्हाट हैपेंड. बारिश चालू है, वी आर गोइंग टू दिस वाटरफॉल. ये वाटरफॉल वैसे तो मतलब सीजनल फॉल है, बट अनलाइक द मोस्ट पॉपुलर वाटरफॉल्स, ये बहुत कम लोगों को पता है. मोस्टली जो हमारे पुराने टीम मेंबर्स है, हम लोग यहाँ पे वाटरफॉल रैपलिंग भी करते हैं. वाटरफॉल रैपलिंग की जो एक्टिविटी है, सो इट्स अ वेरी नाइस वाटरफॉल. अराउंड 150 से 200 फीट की हाइट है उसकी. हाफ एन आवर का ट्रैक है यहाँ से. बीच में एक रिवर क्रॉसिंग है और एक ऐसा स्पॉट है जहाँ पे हम लोग पानी में खेलने वाले थोड़ी देर. सो टुडे इज एक्चुअली द रीज़न आई बॉट यू गाइज हियर इज अनलाइक कालू वाटरफॉल या अपना देवकुंड है जहाँ जो बहुत पॉपुलर है. वहाँ पे बहुत भीड़ होती है एंड वी हार्डली गेट टू एक्सप्लोर और एन्जॉय आवरसेल्व्स. बट दिस इज़ अ प्लेस जहाँ पे फॉर्चुनेटली हमारे अलावा कुछ ही लोग रहेंगे, तो वी विल गेट टू एन्जॉय एज अ ग्रुप. ओके, एंड क्विक इंट्रोडक्शन ऑफ माई टीम. माई नेम इज़ सुशांत. अगर कोई नया है तो उन लोगों को बता दूँ, 2006 में मैं एज ए इंस्ट्रक्टर काम करना चालू किया हूँ माउंटेनियरिंग का. सिंस 2014 आई हैव बीन अरेंजिंग माउंटेनियरिंग ट्रैक्स एंड एवरीथिंग, ट्रैकिंग, कैंपिंग. आई हैव अरेंज्ड Himalayan treks as well. And apart from that, this is my brother Prashant. He has been doing the same. My cousin Sagar and my extended family. यहाँ पे सूरज है, राहुल एंड विपुल. सभी एक्सपीरियंस ट्रैकर्स है, माउंटेनियर्स है, सर्टिफाइड माउंटेनियर्स है. तो अगर आप लोगों को हाँ यू नीड टू डू कोर्सेज फॉर दिस. ओके, सो रेस्ट, वी विल स्टार्ट द ट्रॅक नाउ. इट हॅज स्टार्टेड रेन. नमस्कार, एका नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत. आज आपण आलो आहे आपल्या ऑफिसच्या एक नवीन ट्रॅकच्या व्हिडिओसोबत. तर आपल्यासोबत आहेत माय गाईड. तुम्ही एक पहिला इंट्रो बघितला असेल, बट आता थोडा पुढे आपण जाणून घेऊ आपण कुठे आलो आहे, काय आहे आणि किती मोठी असेल ही ट्रॅक. तर दादा जरा सांगा जरा. आता आपण खोपोलीच्या जवळ एक गाव आहे मंडप करून, आणि त्याच गावाच्या हिशोबाने नाव आहे याचं मंडप वॉटरफॉल. आता आपण जस्ट एक 5 मिनिट्स आधी स्टार्ट केलं आहे ट्रॅक, आणि एक ऑलमोस्ट 45 to 1 आवरमध्ये आपण वॉटरफॉलच्या बेसपर्यंत जर का कंटिन्यूस गेलो तर पोचू. पण आपला आज प्लॅन असा आहे की मध्ये मध्ये जे स्ट्रीम्स लागतील त्याच्यामध्ये आपण मजा करत जाणार आहोत. तर आपल्याला बहुतेक जास्तच वेळ लागणार आहे वॉटरफॉलपर्यंत पोचायसाठी. तर सगळ्यांनी आपली एनर्जी जपून ठेवा, कारण वॉटरफॉलपर्यंत पोचायला आज खूप वेळ आहे, पण एन्जॉय पण करा भरपूर. ओके, थँक्यू. यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. आणि लाईक आपण काय प्रिकॉशन्स घेणार आहे या ट्रॅकसाठी, तुमच्याकडून तुमचा काय एम असणार आहे आमच्यासाठी, आणि कसं तुम्हाला कसं हवं आहे, ऑब्जेक्टिव्ह काय आहे ट्रॅकचा आपला? ऑब्जेक्टिव्ह खूप सिम्पल आहे. आपल्याला जेवढं नेचरच्या जवळ जाता येईल तेवढं नेचरच्या जवळ जायचं आहे. आता आपण सगळे सिटीजमध्ये राहतो, हे सगळं आपल्यासाठी खूप दुर्मिळ झालेलं आहे. तर आपला एकच फक्त इंटेन्शन आहे की आपण जेवढं नेचरच्या जवळ जाऊ शकतो तेवढं नेचरच्या जवळ जायचं आहे. आणि ॲज इन्स्ट्रक्टर्स और ॲज ऑर्गनायझर्स आपला नेहमी एकच फोकस असतो की सेफ्टी फर्स्ट असली पाहिजे, आणि त्यानंतर आपण हे सगळं पुढे घ्यायचं आहे. कारण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण एवढं कुठेही ॲडव्हेंचर करत नाही.
तर जिकडे सिम्प्लिसिटी जास्त असेल, बेसिक जास्त असेल, त्या हिशोबाने आपण ट्रेक्स अरेंज करतो. आणि हा पण तसं बघायला गेलं तर इझी टू मॉडरेट बोलतात. आणि ह्याच्यामध्ये आपल्याला जीव घेणी असं कुठेही जागा नाही आहे. तर हे आपण नेहमी लक्षात ठेवतो की काही झालं तरी कुठेही ॲक्सिडेंट झाला नाही पाहिजे आपल्या ह्याच्यामध्ये. तर हे आपले नेहमी प्रिकॉशन्स असतात जेव्हा पण आपण रेकी करतो आणि जेव्हा पण आपण कुठला पण लोकेशन पिच करतो. हे आपण असं का केलं आहे कारण इथे असेही लोक आहेत ज्यांनी आत्ता त्यांची फर्स्ट ट्रेक आहे असंही आहे. आणि काही लोक आहेत लाईक हे पण भरपूर एक्सपिरियन्स आहेत आणि तुम्ही माझे पण व्हिडिओ बघतात त्यामध्ये तुम्हाला खूप काय बघायला भेटतं. तर आज आपण बघू कसं आहे आणि काय. तर आता पण त्या पहिलं लोकांना भेटवू जे आपल्यासोबत या ट्रॅकला आहे, जे माझ्याजवळचे आहेत, जे मी त्यांना खूप जास्त ओळखतो. तर ही पहिली जिला मी लास्ट ब्लॉगला इंट्रोड्यूस करायला राहून गेलेलं. तर भैरवी स्वतः काय Hello बोलायचं आहे guys. भैरवी? काहीच नाही. बस थोडीशी इंट्रोवर्ट आहे आपण जरा नंतर इंट्रोडक्शन देऊ. बाकी आपण हळू करून मागे जातो आहे परत लोकांना भेटवायला आणि जसं भेटू. सेकंड आपल्यासमोर आहे सनाजित आणि राज. तर स्वतः ते देतील त्यांचं इंट्रोडक्शन जेही आहे. हॅलो मित्रांनो, माझं नाव राज चोरगे, मी पनवेलचं आहे. कालची ही लास्टवाली जी ट्रॅक होती त्यामध्ये मी होतो. हा पण होता, आपण होता, ही पण होती. बट इतकं झालं की इंट्रोडक्शन राहून गेलेलं, प्रॉपर नाही दिलेलं. बट या टाइमला पण प्रॉपर होतं कारण आपल्याकडे या टाइमला मागच्या ब्लॉग मध्ये मी देईल इंट्रोडक्शन मला, तू तुझा दे. यांनी मला मारता मारता वाचवला. तुम्ही मागचा ब्लॉग बघितला असेल तर मी मेलो नाही, ते फेक न्यूज आहे. फेक नाहीये, तो वाचला, त्याला वाचवला. बोल रे पुढचं तुझं काय. आणि काय सांगू आता परत मी शाळेत मे बी मरणार आहे परत. बघूया या ब्लॉगला काय होतं. बाकी मी बघू ते सांगता वाढवू नका टाइम. ए चला. तर आपल्या अजून जवळचे जे लोक आहेत आपल्या टीममधून असं त्यांना आपण भेटू एक करून. तर एक करून आपलं याद इंट्रोडक्शन द्या सर. हाय, माझं नाव कपिल आहे अजून आणि मी झाटो आहे. योगेश दादा मागे. हॅलो गाईज. लास्ट टाइम मला थोडं राहून गेलेला, आवाज थोडा अडकलेला म्हणून मी कट केलेला. बट या टाइमला आपण प्रॉपर ठेवलेलं आहे सगळ्यांना. हॅलो, सबस्क्राईब करा, फॉलो करा, शेअर करा. धन्यवाद. तर नमस्कार भावांनो. तर आम्ही आज आलेलो आहे कोणता हे माडप वॉटरफॉल. तर चॅनलला भावाला आपल्या प्रेम द्या, सपोर्ट करा, सबस्क्राईब. तर माझं नाव प्रदीप. नाव प्रदीप. नाही मित्रांनो, फक्त एन्जॉय करा. लाईफ मध्ये खूप काही. लाईफ एकदाच एकदाच जावा. एकदाच जा. आमची कधी सोबत ट्रिप व्हायचं काही म्हणजे फिक्स नाहीये. जी आपली कंपनी आपल्याला घेऊन चालली त्यामुळे आपण भेटतोय. स्वतःचे पैसे कधीही खर्च करू नका. स्वतःचे पैसे खर्च करू नका. काय मारा, पैसे पुरतच कंपनीचे मारा. नाहीत, पैसे पुरतच नाहीत. पण आम्हाला स्वतःचे पैसे पुरत नाही कारण म्हणून आम्ही कंपनीच्या जीवावरती फिरतोय. आम्हाला एवढी सॅलरी की आम्ही आता ह्या व्हिडिओ मध्ये सांगू शकत नाही. काय तर इन्कम टॅक्स वाले आमच्यावरती रेड करा. रेट टाकतील म्हणून आम्ही सध्या सॅलरी नाही सांगू शकत तुम्हाला. विषय येऊन जाऊन सॅलरीवरतीच अडकलाय. येऊन जाऊन सॅलरीवरतीच विषय अडकलाय. तर आपण जरा पुढे जाऊ. नाही तर इकडे मग आपण जी आपले कॉन्ट्रॅक्ट बिनट्रॅक्ट सगळे पुढे काढू. भावना बाहेर काढू. खूप लोक बघतात. तुम्ही बघू शकता इकडे पाण्याचा फ्लो किती जास्त वाढलेला आहे. तर अशा रीतीने समजू शकता की म्हणजे आपल्याला जो वॉटरफॉलला आपण जाणार आहे त्याच्यामध्ये अजून एन्जॉयमेंट होणार आहे. सो बघूया पुढे काय होत आहे. आपण वॉटरफॉलला चाललोय. पहिलं ते राहून गेलं. जो ब्लॉगर आहे तोच विसरला की आम्ही वॉटरफॉलला नाही, मी सांगितलंय पण थोडं वर खाली झालंय. सिम्पल रस्ता आहे. ही आपली ट्रॅक आहे सिम्पल. चला काय नाही चालू राहा आता. 512 GB. 512 GB फुल स्टोरेज. ज्या मुलांनी शाळेमध्ये कधी भाषण केलं नाही ते आता ब्लॉग वरती चर्चा करताय, ही खूप मोठी गोष्ट आहे. कधी ना कधी जे कधी गल्लीच्या बाहेर गेले नाही, ज्यांनी कधी भाषण केलं नाही गणपतीमध्ये सुद्धा, त्यांच्या कॅमेरा बघून त्यांच्या मधला बाहेर येतोय कवी, नेता बाहेर येतोय. कारण आम्हाला कधी गणपती मंडळाचा अध्यक्ष नाही केलं ना. फक्त खजिनदार होतो, खजिनदार फक्त पैसे मोजायला. पट्टी फाडायला, शेड मारायला असल्या कामाला होतो. किंवा मंडपमध्ये तुम्हाला डेकोरेशन करायचं त्याच्यासाठी आमचा उपयोग झालेला आहे. आणि लास्टच्या दिवशी फक्त नाचायला. उचलायसाठी, फक्त मंडपाचे लाकडं उचलायसाठी झालाय. गणपती आले की आम्हाला बॅन करायचे. 10 दिवस दिसू नका काय म्हणजे नाही, टेन्शन नका घेऊ. जेवढं आपण आता बडबड करतो तेवढं व्हिडिओ मध्ये नाही दिसणार. असं काय नाही. हा पूर्ण तसं रिअल असणार आहे. लास्ट टाइम आपण कट केले पण ह्या टाइमला कट नाही करणार आहे. ह्या ब्लॉगचे 2 पार्ट बनतील. आता सांग. एकच बनेल. जो असेल मोठा बनेल. काही इश्यू नाहीये, काही इश्यू नाहीये. तर ही आपली पहिली वॉटर क्रॉसिंग आहे. ब्रिज आहे हा एक. आणि त्याच्या आजूबाजूला चांगलंच पाणी वाहत आहे. पाणी मला तरी वाटतं जास्त वाहत आहे.
हळूहळू करून वाढेल अजून जसाचा पाऊस रायगडामध्ये वाढेल. हां तसंही सगळीकडे खूप जास्त हिरवगार झालं. वरती आपण बघू वॉटरफॉल कसा आहे काय. आपण ह्या ट्रेकला पहिल्यांदा येतो आहे. अनएक्सप्लोर्ड प्लेस आहे. यूट्यूबवरती याचे व्हिडिओज खूप कमी आहेत, तर तुम्हाला बघायलाही आवडेल नक्कीच. बाकी भैरवी कसं वाटतं आज आत्तापर्यंत? छान वाटतं. इतकंच? हा, पुढे इतकंच. काय वाटतं? काहीतरी पुढे बोल. आय हॅव नो वर्ड्स. इतकं अमेझिंग आहे की काही वर्ड्सच नाही तिच्याकडे बोलायला. पासून बाहेर निघाले. अजून तर ट्रॉमा गेला नाही तिथे. अजून त्या ट्रॉमामध्ये आहोत. एक दिवस पूर्ण सत्यम भाई इफ यू आर वॉचिंग, कॅरम रूम मध्ये होता तुम्ही. अरे असं इंट्रोडक्शन. हाय, मी गणेश शिनारे. काय पुढे? लास्टवाल्या ब्लॉगला हे पण राहिलेलं आहे, तर या Okay. ब्लॉगला पण नक्कीच यांना पण इन्क्लूड केलेलं आहे. हाय, पुढे चाललेत. वेगळ्या बसमध्ये होते म्हणून स्टार्टला नाही केलं. But तुम्ही आता आपण माझा बघू. डान्स मिस केला तसा, पण काय नाही, नेक्स्ट टाईम. ओके. नेक्स्ट टाइम कधी येतो आपण बघू, कारण आपलं पडलेलं आहेत पेपर. ब्लँकेट पडलाय. हाय माझ्याकडे. तर आता आपण आलो आपल्या सेकंड रिव्हर क्रॉसिंगकडे. पहिल्यावाला फक्त ब्रिज होता, सेकंडवाला आपल्याला एक एक्झॅक्ट रिव्हर क्रॉसिंग आहे. छोटीशी आहे बट आपण ती आता क्रॉस करू. भरपूर गर्दी आहे आपल्या मित्रांची, तर आपण हळूहळू करून ती क्रॉस करू. या तर ही ती रिव्हर क्रॉसिंग आहे. आलो बॅग घेऊन आलो. फोन टाक. तर हा रस्ता जो आपण बघतोय हा पूर्णच्या पूर्ण जंगलातून आहे. हा पण इथे इतकं आहे की तुम्ही फॅमिलीसोबत येऊ शकता, बिकॉज इतकंही अनसेफ नाही आहे. डेन्स पण नाही. हां, आता इकडे तसंही डिफॉरेस्टेशन होतच आहे. समोर तुम्ही बघू शकता इथे बिल्डिंग बांधायला चालू केलेत. बट आय डोंट नो काय आणि कधीचे प्रोजेक्ट्स आहेत, कधीपासून आहेत. बट आतासाठी तरी तुम्हाला ही प्लेस अनएक्सप्लोर्ड आहे आणि छान आहे फिरायला येण्यासाठी. काय वाटतं आतापर्यंत? कसं वाटतं लोकेशन? खूप मजा आलेली आहे लोकेशनला, पण जोपर्यंत वॉटरफॉलला जाणार ना तोपर्यंत काही समजणार नाही. जवळ आहे का लांब आहे अजून? अजून जातील एक 15-20 मिनिटं तरी अंदाज. अजून एक दुसरावाला ब्रिज. सो हा असा पाथवे आहे आणि जसंच आपण कोकणामध्ये फिरतो छोट्या छोट्या रस्त्याने, तसंही कोकणच आहे, तळकोकणच आहे. एक साईडला भाताची शेती आणि ह्या साईडला नदी वाहते पूर्ण. तसंच करून आहे खाली हे डॅमचंच पाणी आहे ना? डॅम नाही, वॉटरफॉल पाणी चेक करते आहे का नाही. तर हे तिथलंच वरचं पाणी आहे पूर्ण जे खाली येतं. पण हळूहळू करून जातोय. मला तरी वाटतं अजून कमीत कमी 10 ते 15 मिनटं तरी लागतीलच. काय वाटतं तुम्हाला? मस्ती वगैरे जातो आपण 20-25 मिनिटं लागेल थोडं ट्रेक. मुंबईपासून थोडं लांब आहे पण तरी
म्हणजे तुम्हाला जर तुमचा टाईम इन्व्हेस्ट करायचा असेल तर तुम्ही येऊ शकता. या वॉटरफॉलचा पहिला व्ह्यू घ्यायला बघा. हे विचार एकटे पडल्या म्हणून रोड कळला ना काय नाही त्या धबधब्याखाली जाऊन हाय मागे कपेल प्रॉपर एक रूट आहे जायला. त्या रूटने आपण जर गेलो तर आपण त्या वॉटरफॉलपर्यंत पोहोचतो. काही तुम्ही इथे हरवणार नाही, काय नाही. एकदम इझी बोलू शकतो, इझी टू मॉडरेट ही लेवल नाही आहे, इझी आहे. आपण फक्त चिल करायसाठी आलो आहे. आणि असा हा वे आहे, सिम्पल ओपन एकदम. काही तुम्हाला कसलंच इंटरप्शन नाही आहे. सिम्पल फक्त खाली दगड बघा आणि या पुढे पुढे मस्तच आहे. आपण आता समोर डायरेक्ट वॉटरफॉलकडे जाणार आहोत आणि वॉटरफॉल बघू कसा आहे. हा थोडासा सिमिलर आहे ना तो देवकुंडसारखा ना रे, झैनित वॉटरफॉल आणि यासारखा खूप सिमिलर आहे. बट बघू किती मोठा आहे. आपण इथून नाही गेस करू शकत किती मोठा आहे किती छोटा आहे. तर आपण जवळ जाऊ आणि मग बघू कसं आहे. या साईडला कुठेतरी आहे. आपल्या समोर वॉटरफॉल आहे. तुम्हाला आवाज येत असेल. इथं पाण्यात बसायचं आवाज जोर जोरात येत आहे कारण आपण त्या जवळजवळ चाललो. फक्त तिकडे पाय थोडं थांबवून सागर दादा लास्ट टाइम पण राहून गेलेले. तर हे पण दादा आपल्यासोबत होते. लास्ट वाल्या ट्रेकला नव्हते, पहिल्या ट्रेकला होते ना तुम्ही? राष्ट्रवादी ट्रेकला मी माझ्या गावी गेलो. हा तेच दिसले नाहीत आपल्याला. लास्ट वाल्या ट्रेक मध्ये खरं बोललं तर गरज होती. पण लास्ट टाइम आम्ही विसरलो, खूप झालं असतो, कंटिन्यू चालू असतं ना तो आपला नोज ड्यूक नोज. थोडा टाइम लागला आठवायला पण आठवला, लक्षात होता. आता कसं वय झालंय ना, वय झाल्यामुळे आता लक्षात राहत नाही. मग चांगलं आहे अजून फिरायचं. मग विसरलं पाहिजे, नवीन बनवले पाहिजे मेमरी. आता इकडे आपण नवीन मेमरी बनवूया. तुम्ही पाहिलं असेल हा वॉटरफॉल 130 फूटची हाईट आहे, ओव्हरऑल हाईट आहे. याच्यावरती अजून तुम्ही जर गेलात तर वरती 2 पॉइंट्स आहेत छोटे छोटे आणि त्यापुढे 2 स्टेप वॉटरफॉल आहे. जसं आपण आपल्याला काळू वॉटरफॉलचे स्टेप जवळजवळ आहे. फक्त याच्यात फरक एवढाच आहे की याचे जे स्टेप्स आहेत ते याची खूप पाठी आहे, खूप मागे आहे की त्यामुळे त्याचे स्टेप इथून नाही तुम्ही बघू शकत. तुम्हाला आपण जो इकडे रिव्हर क्रॉसिंग केली तर आपल्याला 2 ते 3 स्टेप. अच्छा तसे आहेत, असे येतात का? तेच हे नवीन आहे आपल्याला बघायला. जास्त आपण वॉटरफॉल फिरत नाही, हे फर्स्ट टाइम होता. आणि लाईक आपण भरपूर फिरू अजून वॉटरफॉल. नक्कीच लवकरच वरती आपण जाणार नाही, आपल्याला इथून तरी आपण जाऊ शकत नाही. इथून जर तुम्हाला वरच्या पॉईंटला जायचं असेल तर आपण गोल फिरून याला माजू डोंगर याला 23 माजू याला ओळखी करू. तुम्हाला अजून एक पाऊल तासाचं एक लेक आहे, तिकडून आपण वॉटरफॉल रॅफ्टिंग पण आपली होते. मनसूनमध्ये जर तुम्हाला कधी वॉटरफॉल रॅफ्टिंग करायची असेल तर आणि ग्रुप पण आहे ना, मी बघितलं इंस्टाग्रामवर. ठीक आहे. जर तुम्हाला ट्रेकला जायचं असेल आणि तुम्ही शोधत असाल, तुमच्याकडे मित्र नसेल तर मित्र नसतील तर तुम्ही नक्की त्यांच्यावर जॉईन करू शकता. तुमचाही ग्रुप आहे. तो आमचा ग्रुप आहे आम्ही उनगे नावाचा छोटासा ग्रुप आहे ज्यामध्ये आता सध्या तरी 30-40 पार्टिसिपंट आहेत जे महिन्यात एक ट्रेकचं जे आम्ही ऑर्गनाईज करतो आणि जो पाळतो मोस्ट प्रोबेबली आपण वॉटरफॉल रॅफ्टिंगचे वगैरे फक्त मनसूनमध्ये असतात. बाकी क्लाइम्बिंग इव्हेंट्स वगैरे पण नसतो. रॉक क्लाइम्बिंगची जर तुम्हाला इच्छा असेल, तुम्हाला जावं असेल तर नक्की आपण म्हणजे आपले ग्रुप आहे, एक वेगळी संस्था आहे जी प्रॉपर तुम्हाला रॉक क्लाइम्बिंगसाठी गायडन्स वगैरे करतो. तो तिकडेही आपण पाहिजे तर तुम्हाला रिफर करू शकतो. आणि बाकी आपले जर तुम्हाला नॉर्मल लोकेशन सिलेक्ट करायचे 1 डे म्हणा किंवा 1 नाईट 1 डे म्हणा तो आपण तो ऑर्गनाईज करतो.
तर नक्कीच मी खाली इंस्टाग्रामची लिंक नाही चॅनलचं नाव खाली देईन. तुम्ही एकदा नक्कीच व्हिजिट करा तुमच्या फ्री टाईमला. आपण थोडं जवळ जाऊ आणि याचे व्ह्यूज तुम्हाला दाखवतो. काय गणेश भाऊ आपण थोडं जवळ जातोय. तो एक छोटासा साईडनी वे काढलेला आहे ना सेपरेट. तो तुम्ही तिथून प्रॉपर जाऊ शकता. जसं त्यांनी बोललं तुम्हाला आवाज किती आला आहे मला माहिती नाही कारण आपण वॉटरफॉलची जास्त जाऊ शकतो. तुम्हाला या पूर्ण माउंटनला जो आपला इकडून वॉटरफॉल येतो आहे त्याला पूर्ण ट्रॅव्हल्स म्हणजे एक पूर्ण चक्कर मारून तुम्हाला जावं लागेल. ती तशीच 2-3 किलोमीटरच्या वरची आय गेस ते बोलले काहीतरी. तो तितकं लांब आहे. तिथून तुम्ही तेही जाऊ शकता. म्हणजे स्टेप वॉटरफॉल म्हणजे एकावरती एक. तर असे 2 आहेत अजून तर तुम्ही तसंही जाऊ शकता. बट आता पुरतं आपण इथे जाऊ आणि तुम्हाला दाखवू की हा वॉटरफॉल कसा आहे. आपले सगळे मित्र पुढे गेले. हा पाथ थोडासा आहे म्हणजे स्लिपरी आहे. थोडं थांबवून जावं लागेल. बट बघा असा पाथ आहे तुम्हाला यावं लागेल. सेम आपल्याला पावनखिंडची आठवण आली. आपण चाललो आहे थोडं वर जिथून आपल्याला एक प्रॉपर व्ह्यू भेटेल वॉटरफॉल. लेट्स सी हाऊ ब्युटिफुल इट इज. तर आपल्या समोर वॉटरफॉल आहे आणि भरपूर सुंदर दिसतोय. तुम्हाला मी दाखवतो. आपले 4 लोकांचे इंट्रोडक्शन राहिलेले. हॅलो हाय नाव तर सांग. श्वेता. आपल्या टीममध्ये आहे. टीमचं नाव घेऊ नको. ती नेहा माझ्या बाजूला बसते. मागे भैरवी ऑलरेडी इंट्रोडक्शन केलेलं आहे. मिनू दी इधर आओ पीछे आओ. बॅक गेट आलो. हाय मिनू. सुयोग कसं वाटतंय. एक नंबर. लास्ट आहे पब्लिक. आपण थोडा वॉटरफॉल जवळ जाऊ. लुक हाऊ ब्युटिफुल इट इज. हेलो रुखसाना. कैसा लग रहा है फिर. मेरे को ही पूछ रहे हो. मुझे बहुत मजा आ रहा है. फर्स्ट टाइम है ना. हाँ फर्स्ट टाइम है वॉटरफॉल. फर्स्ट टाइम है. लगा ही था फर्स्ट टाइम बट हाँ ऑफिस पार्टनर. शर्मा गई क्या. कैमरा कैसा लगा मतलब ऊपर से नीचे आने के लिए. सी ज़्यादा डिफिकल्ट नहीं था और ये हिडन है. ठीक है यहाँ पे ज़्यादा पॉपुलेशन भी नहीं है और रास्ता अच्छा था. इजी था. हिडन जेम है. मैं लोगों को रेकमेंड करूँगी कि प्लीज़ आए एक बार विजिट करें. पर आपको दिख रहा है क्या. नहीं मुझे नहीं. ब्लर हो गया मेरे को ऐसा लग रहा है. नहीं दिख रहा है. दिख रहा है. ना तो चश्मा रखने कुछ लाया है क्या. बॉक्स बॅग में डाला पडेल. साइड में रख दो ना. हाय भैरवी कसं वाटतंय. एकच ती कोणत्याही मला नदी माझ्या असंच सोडून गेला. नदीमध्ये. की मी सांगितलं होते की मला भीती वाटते नदीची. ए कुठली घेऊन आलो. कुठली नदी. ए कुठली. याच वॉटरफॉलला आपण साईडला आपलं सवितास किचन चालू केलेलं आहे. या किचनची 2 शेफ आहेत. एक स्वतः मिनू आणि एक त्याच्या बाजूला भैरवी. अरे वरचं तोड म्हणतो आलो की मात्र. वेलकम. अरे तसं नाही नको नाही रे सांडत असल्यात माझी.
रे वरच येते अर्धी टोमॅटो घे ना प्रदीपला हलवायचा एक्सपिरियन्स आहे. बोलू नये प्रदीप आपला हा म्हणजे भेळ हलवायचा एक्सपिरियन्स आहे. समज रहे हो हा समज रहे हो बस अरे कर ट्राय कर. आपण बघा कसं आहे? एक नंबर झाले बाय एक नंबर अरे झालं. हे पिळ, लिंबू पिळ अजून कमी पडले लिंबू पिळ अरे शेफला तरी दाखवा. शेफ सांगा कसा एक्सपिरियन्स आहे. माझ्यासाठी ओके आहे. दाखवा जरा भरवा. भाई मी ती भेळ खाल्लीच नाही. मी अशी भेळ खाल्लीच नाही. मस्त आपण भेळ बनवलेली आहे. एकदम छान झाली आहे. तर यासोबत आपण हा ब्लॉग एंड करू. तर थँक्यू फॉर वॉचिंग. लाईक शेअर अँड सबस्क्राईब. अजून नक्कीच तुम्हाला अशा ब्लॉगमध्ये भेटू. पण एक आहे ते नंतर तुम्हाला सांगतो. पण आता भेळचा स्वाद घेऊ आणि हा ब्लॉग इथे एंड करू. थँक्यू फॉर वॉचिंग. लाईक शेअर अँड सबस्क्राईब. भेटू इन नेक्स्ट ब्लॉग. कसं आलं प्रथम दादा? खूप छान एक नंबर. भाई इसी के लिए आए हम लोग यहाँ पे. मजा है. अरे भाई लोग मन भाई लोग कैसे? क्रिकेट नहीं खेलेगा साथ में? अरे हाँ, मैं नहीं भूलता यार. ऑफिस से थे ना. नहीं भाई इन डिजाइन में हो भाई. साले तो याला मग घेऊन म्हणजे ब्रेड बटर हे खाल्ल्याची मजा येते. हाय हाय नाव काय विसरलो मी दगडी लावतो. सूर्या बताओ भाई क्या टेस्ट है? एक मिनट वो खाने दो. हाथ से बनाया अमेजिंग. अच्छा है.